स्वागत आहे मित्रांनो तुमच्या नवीन व्लॉगमध्ये. आणि आज आपण चाललो आहे रायगड किल्ल्यावर. जसं की तुम्हाला माहीतच आहे, आपण नवीन नवीन किल्ले किंवा प्लेसेस एक्सप्लोर करत असतो. आणि यावेळेस ठिकाणी एकदम स्पेशल आहे, कारण की आपण रायगड किल्ल्यावर चाललो आहे. आणि माझी तर भरपूर दिवसापासून इच्छा होती की इथे एकदा भेट द्यायचीच, आणि शेवटी हा दिवस आलेला आहे. आणि सर्वजण आम्ही मित्र पहाटे 5 वाजता किल्ल्याकडे रवाना होतो आहे बाईकवर. आणि आता चला जाताच आपण जरा रायगड किल्ल्याबद्दलची तिथं जाण्यासाठी किती वेळ लागतो किंवा किती किलोमीटर ते पडतं अंतर, तर ते जाणून घेऊया. तर रायगड किल्ला हा महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यात आहे. हा किल्ला सह्याद्री पर्वतरांगेत स्थित आहे आणि समुद्रसपाटीपासून सुमारे 2700 फूट म्हणजेच 820 मीटर उंचीवर आहे. मुंबईपासून साधारणतः 160 किलोमीटर आणि पुण्यापासून साधारणतः 135 किलोमीटर एवढं अंतर आहे. महाड हे रायगड किल्ल्याच्या जवळचे प्रमुख शहर आहे, ज्यातून किल्ल्यापर्यंत पोहोचणे सोपे असते. ठीक आहे, तर आता आम्ही निघालो आहे आणि जाताना आम्ही मुळशी मार्गे तामिनी घाट इथून असं चाललो आहे. आणि आता आपण वेळ न गमावता रायगड किल्ल्याची जरा इतिहास जो आहे, जी हिस्ट्री आहे ती जाणून घेऊया. ठीक आहे, तर रायगड किल्ल्याचा इतिहास हा समृद्ध आणि गौरवशाली आहे. रायगड किल्ला हा महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतरांगेत स्थित आहे. शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्याला आपली राजधानी बनवली. रायगड किल्ला हा त्यांच्या साम्राज्याचा प्रमुख केंद्र बनला. हा किल्ला आपले किल्ले संरक्षणासाठी आणि तिथल्या नैसर्गिक सुरक्षेसाठी प्रसिद्ध आहे. रायगड किल्ल्याला चारही बाजूनी खोल दऱ्या आहेत आणि त्यामुळे तो सहजपणे शत्रूच्या हाती लागण्याची शक्यता कमी होती. किल्ल्यावर जाण्यासाठी प्रमुख प्रवेशद्वार म्हणजेच महादरवाजा आहे, ज्यातून एक विशाल पायऱ्यांचा मार्ग किल्ल्याच्या माथ्यापर्यंत पोहोचतो. रायगड किल्ल्यावर अनेक ऐतिहासिक इमारती आणि स्थळे आहेत, जसे की शिवाजी महाराजांचा राजवाडा, जगदीश्वर मंदिर, शिवाजी महाराजांची समाधी, तसेच भवानी टोक आणि होळीचा माळ. या किल्ल्याच्या परिसरात अजूनही छत्रपती शिवाजी महाराजांच्या शासनकालाची आठवण येते. आजही रायगड किल्ला महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचा महत्त्वाचा भाग आहे. पर्यटनासाठी आणि इतिहासाच्या अभ्यासासाठी या किल्ल्याला मोठ्या प्रमाणात लोक भेट देतात. आता जरा आपण किल्ल्याचं जे स्ट्रक्चर आहे, जे बांधणी आहे, त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊया. तर रायगड किल्ल्याची रचना अत्यंत बलाढ्य आणि रक्षणक्षम आहे. याची रचना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती. किल्ला सुमारे 2700 फूट उंच पर्वतावर असून चारही बाजूनी खोल दऱ्या आहेत, जसं की मी मागे सांगितलं, ज्यामुळे त्याचं रक्षण कठीण आहे. किल्ल्याच्या मुख्य संरचनांचा आढावा पुढीलप्रमाणे आहे. महादरवाजा किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार आहे, जिथून किल्ल्यात प्रवेश करता येतो. महादरवाजापर्यंत पोहोचण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग आहे. होल्डिंग आणि गॅलरी किल्ल्यावर होल्डिंगची जागा आहे, जिथे सैनिक आणि नागरिकांसाठी निवास व्यवस्था होती. गॅलरीतून किल्ल्याच्या परिसराचे अवलोकन करता येत होते. राजवाड्याबद्दल माहिती द्यायची ठरली तर शिवाजी महाराजांचा मुख्य निवासस्थान, जिथे ते प्रशासन करत होते, हा राजवाडा अद्यापही त्याच्या भव्यतेमुळे प्रसिद्ध आहे. जगदीश्वर मंदिर किल्ल्यावर स्थित प्रमुख मंदिर, जिथे शिवाजी महाराजांची श्रद्धा होती. शिवाजी महाराजांची समाधी किल्ल्याच्या परिसरातच आहे, जी त्यांची स्मृती जपण्यासाठी बांधली गेली आहे. भवानी टोक किल्ल्याच्या एका बाजूला असलेल्या खडकावरचं टोक, जिथून किल्ल्याच्या भोवतालचे दृश्य दिसते. होळीचा माळ हा माळ होळीच्या सणासाठी वापरला जायचा. रायगड किल्ला एक अद्वितीय स्थापत्यशास्त्राने उदाहरण आहे, ज्यात नैसर्गिक आणि मानवी संसाधनाचा उत्कृष्ट वापर केला गेला आहे. किल्ल्यावर अनेक पाण्याचे टाके, धान्याचे कोठार आणि संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचे बुरुज आहेत. किल्ल्याच्या नैसर्गिक सौंदर्याबद्दल जर बोललं
तर रायगड किल्ला सह्याद्री पर्वतरांगेतील एक उंच शिखरावर वसलेला आहे, ज्याच्या नैसर्गिक सुंदरतेमुळे किल्ल्याला नैसर्गिक संरक्षण मिळते. रायगड किल्ल्याच्या नैसर्गिक वैशिष्ट्यांचा आढावा खालीलप्रमाणे आहे. उंची आणि स्थान. रायगड किल्ला समुद्रसपाटीपासून 820 मीटर उंच आहे. किल्ला चारही बाजूंनी दऱ्याखोऱ्यांनी वेढलेला आहे, ज्यामुळे किल्ल्यावर हल्ला करणे कठीण होते. वनस्पती आणि जीवसृष्टी. किल्ल्याच्या परिसरात घनदाट जंगल आहे. या जंगलात विविध प्रकारचे वनस्पती आणि प्राणी आढळतात. विशेषतः पावसाळ्यात येथे हिरवाईचे विलोभनीय दृश्य दिसते. पक्ष्यांच्या विविध जाती आणि इतर वन्यजीव येथे पाहायला मिळतात. पाण्याचे स्रोत. किल्ल्यावर अनेक पाण्याचे टाके आहेत आणि विहिरी आहेत, ज्यामुळे तिथे पाण्याचा साठा कायम राहतो. या पाण्याच्या स्रोताचा वापर शिवाजी महाराजांच्या काळात केला जात असे. इथले हवामानाबद्दल जर विचार केला तर रायगड किल्ल्याचे हवामान वर्षभर सुखद असते. पावसाळ्यात जोरदार पाऊस पडतो, ज्यामुळे परिसर हिरवागार होतो. हिवाळ्यात तिथे थंडी असते, तर उन्हाळ्यात हवामान थोडे गरम असते, पण उंचीमुळे ते सहन करण्यायोग्य असते. इथल्या जर भौगोलिक दृष्ट्या जर विचार केला तर किल्ल्याचा भूगोल खडकाळ आणि उंच टेकड्यांनी बनलेला आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी अनेक पायऱ्या आहेत, ज्यातून चढणे थोडे कठीण असते, पण रोमांचक अनुभव देते. आता आपण जाणून घेऊया शिवकालीन हिस्ट्री. जे शिवाजी महाराजांच्या काळातील जरासे आपण इतिहास जाणून घेऊया. तर शिवकालीन रायगडचा इतिहास अत्यंत महत्त्वाचा आणि गौरवशाली आहे. रायगड किल्ल्याने शिवाजी महाराजांच्या राज्याचा प्रमुख केंद्रबिंदू म्हणून भूमिका बजावली होती. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 1674 साली रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य राज्याभिषेक झाला. या प्रसंगी शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याचे स्वराज्य म्हणून उद्घोषण केले आणि रायगड किल्ल्याचा त्यांच्या साम्राज्याची राजधानी बनवली. रक्षणाची व्यवस्था. शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्यावर उत्कृष्ट रक्षणाची व्यवस्था केली होती. किल्ल्यावर अनेक बुरुज, दरवाजे आणि पायऱ्या बांधण्यात आल्या होत्या. महादरवाजा, पालखी दरवाजा आणि नाना दरवाजा हे काही महत्त्वाचे दरवाजे आहेत. किल्ल्यावर असलेल्या नैसर्गिक खडकाळ रचनेमुळे तो आणखी सुरक्षित बनला होता. शिवकालीन इमारती. रायगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांनी अनेक इमारती बांधल्या होत्या, ज्यामध्ये रायगड, राजवाडा, होळीचा माळ आणि भवानी टोक हे प्रमुख आहेत. राजवाडा हा शिवाजी महाराजांचा मुख्य निवासस्थान होता, जिथे त्यांनी आपल्या राज्याचे प्रशासन केले. युद्धाच्या तयारीचे केंद्र. रायगड किल्ल्यावर युद्धाच्या तयारीसाठी लागणारे सर्व साधनसामग्री उपलब्ध होती. किल्ल्यावर शस्त्रागार, पाण्याचे टाके, धान्याचे क्वार्टर आणि इतर आवश्यक संसाधने होती. समाधीचे स्थळ. रायगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांची समाधी आहे, जिथे त्यांना अखेरच्या विधिपूर्वक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. येथील धार्मिक महत्त्व. किल्ल्यावर जगदीश्वर मंदिर आहे, जिथे शिवाजी महाराजांनी नियमित पूजा केली होती. हे मंदिर त्यांच्या धार्मिक श्रद्धाचे प्रतीक आहे. रायगड किल्ल्याचा शिवकालीन इतिहास हा शिवाजी महाराजांच्या शौर्य, बुद्धिमत्ता आणि राष्ट्रप्रेमाचे प्रतीक आहे. तर किल्ल्याच्या पायथ्याशी इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिजामाता यांची समाधी आहे. तुम्ही किल्ल्यावरून येताना इथं नक्की भेट द्या. आणि इथे जरा माहिती लावलेली आहे बघा, तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता. इथं दोन्ही साईडला इथं माहिती दिलेली आहे आणि अतिशय शांततामय इथं वातावरण आहे. आम्ही सर्वांनी इथं दर्शन घेतले आणि इथून मग आम्ही घराकडे पुन्हा रवाना झालो. तर हे तुम्ही बघू शकता, समोर आहे जिजाऊ माता यांची समाधी. फक्त सर्वांसाठी रिक्वेस्ट हीच असणार ह्या व्हिडिओच्या माध्यमातून की आपण जे सर्व किल्ल्यावर जाताना पाणी बॉटल्स किंवा काही चिप्सचे पॅकेट वगैरे घेऊन जातो, पण आपल्यातले काही लोक जे आहेत जे की येताना ते सोबत घेऊन नाही येत, ते किल्ल्यावरच कुठेतरी टाकून देतात किंवा निष्काळजीपणा करतात.
किंवा कंटाळा करतात ते पुन्हा मागं आणायचे. तर माझी सर्वांना एवढीच रिक्वेस्ट असेल की तुम्ही जो कचरावरती जो घेऊन जाणार आहात ते पुन्हा तुम्ही खाली येऊन एखाद्या व्यवस्थित ठिकाणी डस्टबिनमध्ये तो टाकावा, जेणेकरून आपले किल्ले जे आहेत ते ॲटोमॅटिक त्यांचं संवर्धन केलं जाईल. कारण की आपल्यातले काही गडप्रेमी जातात जे की एवढा मोठा कचरा गोळा केलेला असतो, त्यांनी की ते बघून एक विचार येतो की आपण किल्ला बघण्यासाठी जातो की कचरा करण्यासाठी जातो, हा एक मोठा प्रश्न डोळ्यासमोर असतो. तर पुन्हा हीच एक रिक्वेस्ट असेल की सर्वांनी गड किल्ल्यांवर आणि कुठेही गेलं तरी आपली एक स्वच्छता बाळगा. तर आता पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत असंच सर्वांचं प्रेम असू द्या. धन्यवाद.